गाईज आम्ही आता कॉलेजला आलोय आणि 2 तास झालेले. 2 तासपासून आम्ही फोटोशूट करत होतो आणि आता आम्ही परत फोटोशूटला चाललोय. तिकडे कुठेतरी फॉरेस्ट सारखा एरिया आहे, सो तिकडे चाललोय. हे बघा कोण कोण आहे. चलो. ते आहे ना, ही ना काहीतरी राहतं बघ, जंगली प्राणी. ते इथेच आहे का? इथेच राहतात ते फॉरेस्ट वालं. हा, शाहरुख खान मुमेंट काढ ना. माझा ड्रेस शाहरुख खान मोमेंट हो गया. आंखों में तेरी. इधर फसना चाहिए. चलो यार, वातावरण कसलं सही दिसतंय यार. मोर आहे त्या झाडाच्या मागे. कॉलेज में जंगल नहीं, जंगल में कॉलेज है. दिसला मला. मोर बघा गाईज, मोर. ते लोक होते ना, ते आम्हाला लास्ट टाइम बोलले होते की इकडं बिबट्या राहता म्हणे. मग आम्ही पुढे गेलोच नव्हतो. आपण चाललोय. आला तर खरंच गप्पा जोरात पळतो बरं का. येडी काळी जबान माझी, तुझी नाही. तुम्ही असं काही बोलले नाही तर नाही आहे ना ब्रो. पण आपण खरंच त्यांच्या एरियात जातोय. ते आपल्या एरियात आले तर आपण त्यांना मारतोच ना, नाही तर केत करतो ना. म्हणून तसा वास येत होता का गंधांना. क्या पर इथे बिबटे है तो बताना चाहिए था ना लोगों को. त्याचा पिसारा आहे ब्रो. गाईच मोर बघा गाईच, किती सुंदर आहे. पिसारा पाहिजे. बारिश में नाचते. बोतल में पानी है. गाईच पिकॉक, वाव. उसको आर्टिफिशियल बारिश देता है. भाग जाते. गाईज इथं टाइमपास चालू आहे, काहीच नाही चालू आहे. आमचे शूट झाले, 2 फोटोज पण झाले, जे की तुम्ही बघायला. गिराजी गाड़ी. हम नहीं गिरे थे. ए भाई, ते तुम्हीच पडले होते. आम्ही नव्हतं पडलं, आमचेच पोरं पडले. आकाश होता आणि तो काय प्रथमेश होता का? हा, प्रथमेश होता, आकाश होता. मला आठवतं, दोनों ऐसे गिरे थे ना स्लिपरी. कॉलेजच्या बस मधनं मध्ये होतो आम्ही. नाही रे ब्रो, आपण मॅगडी का तिकडून कुठून तरी येत होतो. मॅगडी का कुठून तरी येत होतो. मर्द जात. तुम्ही घेऊन जाता गाडी. मला येतील चालवता. गाईज बघा, आम्हाला म्हणे पायी पायी जा कॉलेज पर्यंत आणि आम्ही येतो म्हणे गाडीवर. ब्रेक काय तू यार, चाइल्डहुड मेमरीज. पूर्ण ढिला आहे त्याचा. पूर्ण ब्रेक मिळाला. मी आणि माझी फ्रेंड पलक होती गाईज. आम्ही असं सायकलवर यायचो, पायी यायचो. क्या था भाई. हाँ भाई, इसकी इतनी फटरी थी ना, तेरे को क्या बोले. ठीक है, फटना जायज है उसका बेचारे का. भाई रेस्क्यू लेने का आंदोलन जाके. पर वो लड़की आ रही भाई. नहीं फटी. ये जाके आया. ए, तुमची स्कूल मध्ये आहे का मग? पण तुम्ही कुठून आले? इथं काहीच नाही का मध्ये? म्हणजे काही असं ॲनिमल वगैरे नाही येणार ना गेलो तर? जातात का? बिबट्या येतो ना बोलले. हा येतो पण. म्हणजे जाऊ शकतो का नाही? जाऊ शकतो. काय वाटले जर बिबट्या आला तर ई वाव, दाखव. कुठे आहे त्याला? इथं जाऊ शेतामध्ये. नाही भाई. प्रायव्हेट आहे. तू कुठून आणले ते? तू कुठून आणले? इथं. इथे मध्ये मासे आहेत. हा मग तू कसं काय गेली मध्ये? उसके कोई काम करता माझी मैत्रीण आहे. अच्छा, मग एक शाळेत घेऊन चालली? नाही मग? घरी. घरी अच्छा. आहे का तुमचं? नाही तिकडे खाली. मग तुम्ही आता शाळेत ना आले? नाही मग? बस नव्हती. अच्छा, झुंगर वाचा. वाव, ठीक आहे, चला, थँक्यू, बाय. इकडे का? गाईज, आम्ही आता उनो खेळतोय. गाईज, ह्याचा बर्थडे आहे आणि त्याच्या बर्थडेचं सेलिब्रेशन चालू आहे. हॅपी बर्थडे टू यू.
लावा रे याच्या तोंडाला लावा. ते फुटून पिटून जाईल रे. सो गाईज आमचा अवतार तुम्ही बघू शकता. सगळं काढून टाकलं माझं तर काहीच नाही आहे. तिचं चांगलं तुझा मेकअप तसाच आहे. आता सगळं झालं आहे. काय बोलू ते पण सुचत नाही आहे. तसंच ब्लॉग ऑन आहे. सगळा मेकअप रिमूव्ह करून टाकला गाईजनी. सगळी ज्वेलरी पण मग लेक्चर संपले ना, सगळी ज्वेलरी काढून टाकली. फोटोज पण झाले, व्हिडिओज पण झाले, सगळं झालं. मला माहिती नाही काय बोलती. मला तिला नंतर हाय बोललं तरी आता फ्रेशरसाठी काय लागतं 8 वाजले का हाँगकाँग बाबा हाँगकाँग. अगं एक दिवशी ना हे मॅच चालू केली बाबांनी. तर काकांनी का मी विचारला का कोणती मॅच आहे म्हणे बाबा म्हणे ओमान आणि हाँगकाँग आहे. तो होते हाँगकाँग कसं काय. हो 1 2 3 म्हणायला. 1 2 3 बोल हरी. 5 7 1 2 3 4 बोली ना सायकलवर बसून बस बस. ते वाजत नाही का आता. एवढं सगळं का बरं बनवता पितराचं जेवणाला. आपण वर्षभर काही काही खातो ना, मग ते खात नाही. हं. ते वर्षभर आपली वाट बघताय केव्हा देतील आपल्याला. मग ते म्हणतात यांनी एवढी भाजीपाला खाल्ला वर्षभर है ना. मग एवढं सगळं बनवायचं. शेवटचा दिवस आहे. ते टाकायचं. हे कसं टाकशील का बरोबर असं विचार. येतं मला टाक. चुरून चुरून खाली हात चटका बसेल, त्यामुळे खाली हात करून चुरून चुरून टाकायचं असं. दाबू नको. गाईज वातावरण बघा किती सुंदर आहे. तुम्ही नव्हतात ना ग. वाव. म्हणतो ना घर आता मी फिरायले निघून. सो गाईज आता आम्ही कॉलेजला आलो आहे. ॲज यू कॅन सी आम्ही पूर्ण युनिफॉर्म घातला. आज आमचं आविष्कारचं प्रेझेंटेशन आहे. आणि कालचा ब्लॉग हे होता, त्याच्यामध्ये जास्त कंटेंट नव्हतं. सो मी आज पण ब्लॉग काढते. ॲक्च्युली आमचं SIचं पण प्रेझेंटेशन झालं, ते पण झालं. आविष्कारचं पण झालं. नाही अन्वेषणाचं बाकी आहे, आविष्कारचं बाकी. आज आविष्कारचं आहे. सो आता आम्ही प्रेझेंटेशनला चाललो. गाईज हे सगळे पण अन्वेषणामध्ये पार्टिसिपेटेड आहे. अरे अन्वेषणाचं पण आहे ना आज. तुम्ही अन्वेषणामध्ये नाही का. गाईज इकडे हे सगळे प्रिपेअर करताय. आणि गाईज तुम्हाला सांगते, मला माहीतच नव्हतं इकडे बोर्ड रूम आहे असं प्रिन्सिपल ऑफिसच्या इकडे. हे बघा इकडं प्रिन्सिपल ऑफिस आहे. आणि आम्ही इकडे TPOला बसायचो ना डेजच्या वेळेस. सो मला हे माहीतच नव्हतं. हा प्रिन्सिपल ऑफिसची कनेक्टेड रूम आहे. सो इकडे आमचं प्रेझेंटेशन सुरू आहे. तहसीलदार का लौंडा क्यों ऐसा बोला मेरे पास. वो उसको छोकरी चाहिए और इसलिए तेरी वो जाता ही छोकरी के साथ. तहसीलदार का लौंडा आहे भाई. त्याने 5च कापले. कसं काय त्यांनी याच्या वाटचे 5 कापले. नाही. राम आहे ना, तो रोज त्याच्या कोराडीला धार देत होता आणि श्याम देत नव्हता. सगळेच
किती टाकले? इम्पॉर्टंट हे आहे की हेलो गाइस, वेलकम गाइस. मी परफ्यूम मी अत्तर जर इफ पॉसिबल कोणी घेतलं तर बजेट अँड साऊंड सिस्टम डेकोरेशन तिथे मागणं होतं त्या वर्षी तर जास्त नकोच करा. तुषार 350 पाच स्टाफ उभा होता लास्टला. मग लिमिटेड ठेवायचे का आपण? फ्रेशर्स लिमिटेड. अरे दादा पुढं एक टाइम एकदम. तुम्ही ना काय केलं माहिती का? फक्त मॅनेजमेंट खाली गेलं. मी दोघांचं केलं ना, मला माहिती मी 1 महिना बँकेत फिरलो, माझं अकाउंट फ्रीज होतं. त्यानंतर मी काय म्हणते प्रोग्राम लिमिटेड बोलायचं तिथं, एक अमाऊंट नाही सांगायची, डेट टाइम नाही सांगायची. कमिंग सून फक्त. कमिंग सून सर्वांना कळून येते की फ्रेशर्स पार्टी होणार आहे. कमिंग सून आहे. आणि त्यांचा सिरियस मॅटर चालू आहे, तोड काढते. दिसतं ना चांगलं व्हिडिओ मंद आवरात. व्हिडिओ मध्ये कोणता फिल्टर लागतो फ्रंटला? बॅकला पण नाहीये व्हिडिओला. मग आयफोन मध्ये व्हिडिओ कसं काय शूट करतात? जे हे राहता बघा वरती लाईट राहतो त्यांचा पण. हा त्याच्यामुळे गोरे दिसतात. येल्लो कलरचा लाईट. डोळे बंद ठेवायचं फॉटेल का व्हिडिओ कसा हे करे ओशे नाही झाला. मी कॉलेजहून आता घरी आलेली आहे. अँड वन मोर थांबणार रे आत्ता म्हणजे वेळ झाला. हां ऑलमोस्ट 1-2 तास झालेले मी घरी आली. बट मी काम करत होती थोडं, सो मला वेळ नाही भेटला. सो गाईज मी बोललेली ना की आमचं प्रेझेंटेशन होतं, सो त्याच्यामध्ये आमचं सिलेक्शन झालेलं आहे. बिकॉज जिकडे मी असते, डू यू थिंक आय कॅन लाईक डू यू थिंक दॅट समवन कॅन रिजेक्ट मी? नो वन कॅन रिजेक्ट रिया. सो ऑफकोर्स जिकडे मी असते तिकडे सिलेक्शन तर होणारच आहे, नो डाऊट्स. सो प्रेझेंटेशन स्किल्स आय हॅव, कम्युनिकेशन स्किल्स आय हॅव एव्हरीथिंग. नॉट डुईंग टू मच तारीफ बिकॉज यू नो लॉल जस्ट जोकिंग. बट या आमचं सिलेक्शन झालं आहे तिथे. आता आम्ही झोनल लेवलसाठी सिलेक्ट झालेलो आहे, सो तिकडे आमचं राहील. सो गाईज एवढ्या दिवसात ना खूप साऱ्या गोष्टी झालेल्या आहे विच आय वॉन्ट टू टेल तुम्हाला सगळ्यांना. सो फर्स्ट ऑफ ऑल आमच्या कॉलेजमध्ये जे यार चूप बसा यार. सो आमच्या कॉलेजमध्ये ना ड्राईव्ह होत्या 2. हां लाईक मी कुठले होते ते नाही सांगत, पण 2 ड्राईव्ह होत्या. दोघं ड्राईव्हमध्ये माझं सिलेक्शन झालं आहे. वन मोर थिंग, आम्ही स्मार्ट इन द हॅकेथॉनमध्ये पण घेतलेलं, अनवेंचरामध्ये घेतलेलं, आविष्कारमध्ये घेतलेलं. सो हे फर्स्ट आविष्कारचं होतं जे आज झालं ते. हां त्याच्यामध्ये आमचं सिलेक्शन झालं. अनवेंचरामध्ये पण होऊनच जाईल आणि SIHमध्ये पण होऊनच जाईल, नो डाऊट्स. सो या दिस आर सम काइंड ऑफ थिंग्स विच हॅव हॅपन टिल नाव, ज्या की मला वाटलं की मी तुम्हाला अपडेट करून देऊ. सो मी आता केलं अपडेट. हां सो या दॅट्स इट. आता मी घरी आल्यावरती थोडंसं बिझी होती, सो मी जास्त काही नाही केलं, फक्त थोडंफार खाल्लं आणि या आता डिनरचा टाईम आहे. आत्ता आय एम थिंकिंग ऑफ ऑर्डरिंग पिझ्झा. आणि तुला काय हवं आहे? बर्गर. आणि आम्ही हाफ ऑफ करणार आहे, है ना? हाफ ऑफ करणार आहे बिकॉज माझं बर्गर पण खाल्लं जाईल आणि त्याचं पिझ्झा. तुझा पिझ्झा आहे ना. अरे मग मी माझं बर्गर पण खाल्लं जाईल आणि तुझं पिझ्झा पण खाल्लं जाईल, हाफ हाफ. सो असं. सो गाईज आता आम्ही ऑर्डर करतो. ओके वेट. सो गाईज ॲज पर द डील माझा हाफ पिझ्झा, त्याने मला हाफ बर्गर दिलं. आर्याचा हाफ पिझ्झा, त्याचा हाफ बर्गर, हे त्याचे चीजी फ्राईज जे की तो मला हाफ देणार आहे बिकॉज मी त्याला हे हाफ देणार आहे. येस
नाउ वी आर इटिंग. इग्नोर माय हँड्स बिकॉज चीज आहे पूर्ण. भाग्यशाली रहे कि सीधा हाथ में नहीं गई फिंगर के बन बॉस यही